जर्मनीत मकर संक्रांत म्हणजे फक्त कॅलेंडरवरची तारीख आहे. आज जेव्हा मी आता सकाळी खिडकी बाहेर पाहिलं तर स्नो पडतोय, रस्ते अगदी शांत आहेत आणि आकाशात एक पण पतंग दिसत नाहीये. तेव्हा असं जाणवलं की अरे आपण भारतापासून एवढे हजारो किलोमीटर दूर राहतोय आणि मन तर पूर्ण आपलं भारतातच आहे असं. कारण की आज भारतामध्ये घराघरात तिळगुळचा सुगंध दरवळत असेल आणि बायकांची स्वयंपाकघरात लगबग सुरू असेल की आज पुरणपोळी करायची आहे, हे करायचंय, ते करायचंय. लहानपणी कसं ना सण असला म्हणजे खूप मज्जा यायची आणि मोठे झाल्यावरती सण म्हणजे फक्त एक आठवणींचा उत्सव राहून जातो. बालपणीच्या ज्या आठवणी असतात त्या आपल्याला येत असतात. घर, माणसं, त्या दिवसाच्या ज्या काही आठवणी जुडलेल्या असतात त्या. घराची आठवण तर सतत येतच राहते. मग ते तुम्ही पुण्यात राहा, मुंबईत राहा किंवा परदेशात राहा. ज्या आपल्या मनाच्या भावना आहेत ना त्या कधीच सुटत नाही आपल्याकडनं. म्हणून आज या परदेशात मी सण जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आज मी पुरणपोळी केलेली आहे आणि खानदेशी माणसांसाठी तर पुरणपोळीशिवाय सण पूर्ण होतच नाही आणि त्यात जर आपल्याला खापरवरची पुरणपोळी मिळाली तर तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. पुरणपोळीसोबत मी जे इथले इंडियन स्टोअर आहे तिथे फ्रोझन आंब्याचा रसही मिळतो, तो घेऊन आलो होतो. म्हणजे पुरणपोळीच्या जेवणाचा आनंद आम्हाला पूर्णपणे घेता येईल असं. मकर संक्रांतीचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड कमेंट करा सगळेजण.